मंडळी नमस्कार। मी आता शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडी या ठिकाणी आहे। नरसिंहवाडी या ठिकाणी दत्तांचं देवस्थान आहे आणि महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये प्रसिद्ध असे नरसिंहवाडी आहे। आणि या ठिकाणी या नरसिंहवाडी या ठिकाणी जो नरसिंहवाडी औरवाडचा जुना पूल आहे त्या पुलावर आहे नवीन पूल पुढच्या बाजूला आहे समोर। तर तुम्ही बघताय पाणी सध्या नदी दुतंडी भरून वाहत आहे। नदी काठोकाठ दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। मला वाटतंय हा जरी पाऊस असाच आणि 4-5 दिवस राहिला तर धरणाचे पाणी सोडायच्या आधीच या शिरोळ तालुक्याला पुराचा वेढा बसेल की काय याची दाट शक्यता आहे। नदी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहत आहे आणि या पाण्यावरच पुढे जाऊन कर्नाटक मधलं आलमट्टी धरण हे पूर्णपणे 100% भरत असते। एवढंच नाही, तुम्ही जर इकडे बघताल ही कृष्णा नदी सातारा महाबळेश्वर सातारा सांगली जिल्ह्यातून प्रवाहिजा सरळ असं शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याहून पुढे कर्नाटक मध्ये आलमट्टीकडे जातो। मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे आणि दुतंडी भरून नदी वाहत आहे। तुम्हाला कॅमेरामध्ये सध्या दिसत आहे। राज्य सरकारचा एवढा हलगर्जीपणा आहे, जर पावसाळ्यामधल्या दिवसामध्ये एवढं पाणी आलमट्टी कर्नाटक राज्यात जातं आपल्या महाराष्ट्राचं हक्काचं पाणी, जर हीच पाणी उचलून दुष्काळी भागात जर फिरवलं मराठवाडा विदर्भ मराठवाडा त्या भागात तर अक्षरशः महाराष्ट्र सुजलम सुफलम आणि हिरवागार महाराष्ट्र आपणाला दिसेल। परंतु राज्य सरकारला ते करायचं नाही का काय? अनेक वर्ष नदी जोड प्रकल्प हे प्रामुख्याने अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेस घेतलं होतं, पण राज्य सरकार कुठंतरी त्याला हरताळ करतंय का असं दिसत आहे। हीच पाणी आलमट्टी अडवते आणि आलमट्टी पूर्णपणे भरल्यानंतर ना त्याचा बॅक वॉटर मारते असं म्हणलं जाते आणि ती पाणी शिरोळ तालुक्यामध्ये रिवर्स पाठीमागे येते। त्याच्यामुळे सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी भाग, कोल्हापूर शहर वगैरे पंचगंगा नदी असल्यामुळे हा भाग सगळा पूर्णपणे महापुराने इथं विळखा बसला जातो आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत्यात, घर उद्ध्वस्त होत्यात। जनावरे सध्या मुख्य जनावरे सध्या या सर्वची जबाबदारी कुणाची आहे? आमदार म्हणून राज्य सरकारचा कारभार तुम्हाला आम्ही देतो, 5 वर्ष तुम्ही कारभार बघा, तुमची जबाबदारी आहे, प्रत्येक आमदाराची जबाबदारी आहे। 288 आमदार खास करून या पश्चिम महाराष्ट्रातले येणारे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातले आमदारांची खरं तरी जबाबदारी आहे, पण त्यांनी जबाबदारी झटकताना दिसत आहेत। फक्त यायचं महापुराच्या कडेला थांबायचं, फोटो काढायचं आणि मग त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावरती फोटो सोडायला। आमदार आले, बघितलं, पुराची पाणी केले, याच्या पलीकडे काही करत नाहीत। परिस्थिती महापुराच्या आधी तुम्हाला करायला पाहिजे होती ही पाणी, जेणेकरून दुष्काळी भागात कसं आपल्याला नेता येईल या पावसाळ्याचं पाणी। कारण का अजून तरी राधानगरी धरण भरलेलं नाही, कोयना धरण भरलेलं नाही, पण ही धरण सारखी होईल का याचा सध्या विचार या राज्य सरकारने इथल्या आमदारांनी करावा। विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, नरसिंहवाडी।